कधीकधी असं होतं ना की अगदी छोट्या साध्या वाटणाऱ्या गोष्टींमध्ये खूप खोलवरचा अर्थ दडलेला असतो. आज आपण अशाच एका अनुभवाविषयी बोलणार आहोत, जिथे एका साध्या वाक्याने एका व्यक्तीच्या अस्तित्वाची जिवंत मोहर कशी जपली आहे हे पाहणार आहोत. कृपया गेट बंद करा. ऐकायला किती साधं, अगदी रोजच्या वापरातलं वाक्य वाटतं नाही का? पण एका व्यक्तीसाठी ही केवळ एक सूचना नाहीये. याच्या मागे एक अख्खी दुनिया आहे, भावना आहेत, आठवणी आहेत. तर मग हाच तो प्रश्न आहे की हाताने लिहिलेलं एक साधंसं वाक्य कोणाच्या असण्याची, अस्तित्वाची एक जिवंत मोहोर कसं काय बनू शकतं? चला तर या भावनिक प्रवासाची सुरुवात करूया, जिथे आठवणी आणि प्रेम कधीच संपत नाहीत. तर मग ही गोष्ट सुरू कुठून होते? ती सुरू होते भिंतीवर लावलेल्या एका साध्या चिठ्ठीपासून, जी पुढे जाऊन एका व्यक्तीच्या अस्तित्वाची एक जिवंत मोहर बनते. जरा विचार करा, रोज जिना चढताना उतरताना भिंतीवर वडिलांच्या हस्ताक्षरात लिहिलेली ती एक ओळ दिसते आणि काळजाचा ठोकाच चुकतो. वडिला जगात नाहीत, पण त्यांचे शब्द, त्यांचं ते वळणदार अक्षर, असं वाटतं की ते आजही तिथूनच लक्ष ठेवून आहेत. हेच ते अस्तित्व आहे जे एकाच वेळी त्यांच्या नसण्याची आणि असण्याची दोन्हींची जाणीव करून देतं. आता ही गोष्ट नीट समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. वडिलांच्या निधनानंतर बरोबर 1 वर्षाने त्यांच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी एक खूप विलक्षण घटना घडली. वडील जरी शारीरिकरित्या दूर गेले असले तरी त्यांची उपस्थिती रोजच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी, प्रत्येक कोपऱ्यात जाणवत राहते. पण ती कशी? चला पाहूया. आणि ही उपस्थिती जाणवते अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून. म्हणजे बघा, गाडीचं कव्हर थोडं जरी अस्ताव्यस्त झालं, पार्किंगमध्ये एखादा कचरा दिसला किंवा कावळ्यांचा आवाज जरी ऐकू आला, तरी लेखकाला त्यांच्या शिस्तप्रिय आणि प्रेमळ वडिलांची आठवण येते. जणू ते आजही अवतीभोवतीच आहेत आणि सगळीकडे लक्ष ठेवून आहेत. या तर झाल्या रोजच्या आठवणी. पण या पलीकडे जाऊन लेखकाला एक भावनिक, एक आध्यात्मिक आधार आजही मिळतो. हीच आहे ती न दिसणारी ताकद, जी त्यांना प्रत्येक परिस्थितीत लढायला बळ देते. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त शब्द नाहीत, तर एक खूप मोठं आश्वासन आहे. वडिलांनी दिलेले हे शब्द लेखकासाठी एक प्रचंड मोठी ताकद बनले आहेत. एक असा आधार जो त्यांना कधीही डगमगू देत नाही. आणि म्हणूनच हे शब्द केवळ एक आठवण म्हणून उरलेले नाहीयेत. ती एक सक्रिय शक्ती आहे, एक अदृश्य कवच जे लेखकाला कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ देतं. आणि आता आपण येतोय या कथेच्या सर्वात महत्त्वाच्या, सर्वात भावनिक क्षणाकडे. वर्षश्राद्धाच्या दिवशी घडलेला तो एक अविस्मरणीय आणि विलक्षण अनुभव, जिथे पलीकडून एक संदेश आला. वातावरण खूप गंभीर होतं, पण मनात एक ओढ होती, एक आशा होती. वडील येतील आणि काहीतरी संवाद साधतील, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. आणि मग जे घडलं ते खरंच अविश्वसनीय होतं. वडील आले, त्यांनी आधी लेखकाचा हात हातात घेतला, मग त्यावर त्यांच्या भावाचा हात ठेवला आणि मग काकांचा हात ठेवून त्या तिघांना एकत्र जोडलं. जणू त्यांना काहीतरी खूप महत्त्वाचं, खूप मोलाचं सांगायचं होतं. हा होता तो अंतिम संदेश, पलीकडून आलेला एक मंत्र. तुम्ही तिघजण कायम एकत्रच राहा. या एका वाक्यात त्यांनी जणू आपल्या संपूर्ण आयुष्याचं सार सांगितलं होतं. हा अंतिम संदेश साधा नव्हता. त्यामागे एक खूप खोल अर्थ आणि पिढ्यानपिढ्या जपायचा एक वारसा दडलेला होता. आणि तो वारसा होता एकतेचा. खरं तर त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य फक्त कुटुंब एकत्र ठेवण्यासाठीच वेचलं. त्यांच्यासाठी नात्यांपेक्षा मौल्यवान काहीच नव्हतं. कितीही कठीण प्रसंग आले तरी त्यांनी कुटुंबाची वीण कधीच सैल होऊ दिली नाही. आणि जाता जाता त्यांनी दिलेला हा एकतेचा मंत्र, हाच त्यांच्या आयुष्याचा खरा आधारस्तंभ होता. आणि हेच या कथेचं सार आहे. खरी श्रद्धांजली केवळ पूजाविधींमध्ये नसते, तर त्यांनी दिलेल्या शिकवण्याचं पालन करण्यात असते. त्यांनी दिलेला तो एकतेचा संदेश प्रत्यक्षात आणणं आणि तो जगणं, हीच त्यांच्यासाठी सर्वात मोठी, सर्वात खरी आदरांजली ठरेल. तर मग शेवटी हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? की एखादी व्यक्ती गेल्यानंतर मागे काय उरतं? पैसा, मालमत्ता, वस्तू तर इथेच राहतात. पण खरा वारसा असतो तो विचारांचा, संस्कारांचा आणि त्यांनी जपलेल्या नात्यांचा. हाच तो वारसा आहे जो पिढ्यानपिढ्या टिकतो.